त्याने पहिलीचा काटा काढला आणि हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली। या एका हत्येने त्याने आधी केलेले तब्बल 2 हत्याकांड उघडकीस आले आणि एक एक करत त्याने 1 तर 4 जणांचा बळी घेतला। मित्रांनो, फेसबुकवरून सुरू झालेलं प्रेम आणि त्यातली फसवणूक रत्नागिरीच्या भक्ती मयेकरला चांगलीच महागात पडली, ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेमिकांनी तिला मृत्यूने गाठलं। रत्नागिरीतील ही भक्ती मयेकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, भक्तीसह खून झाली कोण होत्या, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, 3 दिवसापूर्वी संगमेश्वर तालुक्यात साखरवा जवळ असलेल्या आंबा घाटात एका तरुणीचा मृतदेह सापडला होता। हातावर असलेल्या टॅटू वरून मृतदेहाची ओळख पटली होती आणि हा मृतदेह होता रत्नागिरीतील LIC ऑफिसमध्ये काम करणारा भक्ती मयेकरचा। 13 दिवसापूर्वीच भक्तीच्या भावाने ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती। 17 ऑगस्ट रोजी भक्ती घरातून बाहेर पडली होती, मी मैत्रिणीकडे जाऊन येते असं सांगून, पण त्या दिवसापासून ती परत आलीच नाही। कुटुंबानी, नातेवाईकांनी आणि पोलिसांनी खूप शोध घेतला, पण 3 दिवसांनंतर तिचा मृतदेह आढळून आला। जेव्हा भक्तीचा मृतदेह मिळाला तेव्हा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता रत्नागिरीच्या बालचालकाचा मुलगा दुर्वास पाटीलला अटक केली आणि त्याला पोलीस कोठडीमध्ये चौकशीसाठी नेण्यात आलं। पण प्रश्न असा की पोलिसांनी दुर्वासलाच का पकडलं? भक्ती आणि दुर्वासचा नेमका संबंध काय होता आणि ही हत्या नेमकी कुठून सुरू झाली? तर मित्रांनो, या सगळ्या घटनेचं मूळ सुरू होतं 2 वर्षापूर्वी। मिरजोळे येथील भक्ती जितेंद्र मळेकरचे फेसबुकवरून खंडाळा येथील रहिवासी असलेल्या दुर्वास पाटील सोबत मैत्री झाली होती आणि नंतर याच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। रत्नागिरीत दुर्वासचा लिकर बार होता तर भक्ती LIC कंपनीमध्ये नोकरी करत होती। प्रेम प्रकरणातून दोघांच्या भेटी वाढत गेल्या आणि भक्ती थेट दुर्वासच्या बारवर जायची, त्याला भेटायची। गेल्या 2 वर्षापासून हे नातं असंच सुरू होतं। या दरम्यान भक्ती गर्भवती राहिली, त्यामुळे आता तिला लग्न हवं होतं। तिने दुर्वासवर लग्नासाठी दबाव टाकला, पण दुर्वास मात्र भक्तीशी लग्न करण्याच्या मनस्थितीतच नव्हता। उलट त्याला कसंही करून भक्तीपासून सुटका हवी होती आणि इथूनच त्याच्या डोक्यात खुनाचा थंडगार प्लॅन तयार झाला। याच दरम्यान भक्तीला कुणकुण लागली की दुर्वास दुसऱ्या कोण्या मुलीशी लग्न करतोय। मात्र भक्ती चिडली आणि थेट दुर्वासच्या बार गाठला। दहीहंडीच्या दिवशीच म्हणजेच 16 ऑगस्टला सायंकाळी भक्ती खंडाळा येथील दुर्वासच्या देशी बार जवळ गेली होती। बारच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। आपली फसवणूक करू नको असं भक्ती प्रियकराला सांगत होती। यातून वाद विकोपाला गेला आणि दुर्वासने खोलीतच भक्तीचा गळा आवळून खून केला। भक्ती निश्चित पडल्यानंतर मृतदेहाचं काय करायचं असा प्रश्न त्याला पडला। तोपर्यंत रात्र झाली होती। भक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने बारच्या मॅनेजरसह एका कार चालकाची मदत घेतली। खंडाळा येथे मृतदेह गाडीत भरून त्यांनी थेट आंबाघाट गाठला। आंबाघाटातून मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला। त्यानंतर पुन्हा खंडाळा येथे ती लोक परतले। 16 ऑगस्ट पासून भक्ती गायब झाली होती। नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु भक्ती कुठेच आढळून आली नाही। अखेर 21 ऑगस्ट रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने भक्तीचा शोध सुरू केला। भक्तीचे बेपत्ता होण्यापूर्वीचे मोबाईल लोकेशन काढण्यात आले होते। 16 ऑगस्टला गेल्याचं निष्पन्न झालं होतं। शिवाय भक्ती ज्याच्याशी वारंवार बोलत होती तो तिचा प्रियकर म्हणजेच दुर्वास खंडाळा येथेच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला
उत्तर देत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. भक्ती आपल्या इथून निघून गेली असं सांगण्याचाही त्याने प्रयत्न. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा तो पोपटासारखा बोलू लागला. पण मित्रांनो, गोष्ट इथेच संपत नाहीये. पोलिसांनी जेव्हा दुर्वासचं रेकॉर्ड तपासलं तेव्हा त्याचा आणखीन एक कारनामा त्यांच्या समोर आला. तारीख होती 6 जून 2024. आपल्या बारमध्ये काम करणाऱ्या वेटर राकेश जंगमला दुर्वासने बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की आपल्याला कपड्याची एक बॅग आणण्यासाठी कोल्हापूरला जायचंय, त्यामुळे तू सोबत चल. मग राकेश आपल्या घरी गेला आणि आईला आपण कोल्हापूरला जात असल्याचं सांगून घराच्या बाहेर पडला. मात्र त्यानंतर राकेश कधीच घरी परतला नाही. मग ठरल्याप्रमाणे दुर्वास याच्या सियास कारमधून राकेश जंगम, निलेश भिंगाडे, विश्वास पवार व दुर्वास हे सायंकाळच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघाले. रात्री साधारण 11च्या सुमारास गाडी आंबा घाटात तिथेच अचानक राकेशचा गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. मृतदेह थेट खोल दरीत फेकून देण्यात आला. आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तो दुर्वासने राकेशचा बळी का घेतला. तर बारमध्ये काम करणाऱ्या एका साध्या वेटरचा खून करण्यामागचं खरं कारण काय होतं. तर मित्रांनो, या हत्येमागचं कारण होतं सीताराम वीर. तर मित्रांनो, हा 50 वर्षीय सीताराम वीर दुर्वासच्या बारवर येणारा नेहमीचं गिराईक होतं. त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं आणि तो सारखाच बारमध्ये येत जात असायचा. दरम्यान दुर्वास याचे भक्तीशी प्रेमसंबंध आहेत हे त्याला समजलं आणि सीतारामने भक्तीशी ओळख वाढवण्यासाठी तिचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर सीताराम हा भक्तीला सातत्याने फोन करत होता. ही बाब दुर्वास याला समजताच त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि 29 एप्रिल 2024 रोजी सकाळी सीताराम हा दुर्वास याच्या खंडाळा येथील सायली बारमध्ये दारू पिण्यासाठी आला होता. सीताराम याला बघताच दुर्वास हा रागाने लालबुंद झाला. त्यावेळी दुर्वासने त्याचा साथीदार विश्वास आणि राकेश याच्या मदतीने सीताराम याला काठीने, हाताच्या थापटाने, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. यात सीतारामला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध होऊन खाली पडला. मारहाणीत सीतारामचा मृत्यू झाल्याचं दुर्वासला कळून चुकलं आणि पुढचा प्रश्न होता आता सीतारामचं काय करणं. मग मारहाणीत मृत्यू झालेला सीतारामला दुर्वास आपल्या कारमधून त्याच्या घरी घेऊन गेला. सीतारामला दारू पित असताना अचानक चक्कर आली आणि तो बेशुद्ध झालाय अशी कथा दुर्वास याने सीतारामच्या नातेवाईकांना सांगितली. दुर्वासच्या बोलण्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवला. तसेच सीतारामच्या उपचारासाठी डॉक्टरांना घरी बोलवल्याने घरी आलेल्या डॉक्टराने सीताराम मृत झाल्याचं सांगितलं. त्यावेळी नातेवाईकांनी पोलिसात खबर न देता सीतारामचा अंत्यविधी उरकून घेतला आणि हीच बाब दुर्वासच्या पाथ्यावर पडली आणि या घटनेची खबर पोलिसांना मिळाली. सीतारामचा मृत्यू मारहाणीतून झालाय बाब दुर्वास, विश्वास व वेटर राकेश याला माहिती होती. विश्वास हा दुर्वासचा विश्वासू साथीदार होता. मात्र राकेशला दारूचं व्यसन होतं आणि दारूच्या नशेत तो सीतारामचा खून केल्याचं कुणाजवळ तरी उघड करेल अशी भीती दुर्वासाच्या मनात सतावत होती. त्यातूनच दुर्वास याने राकेशचा काटा काढण्याचा इरादा पक्का केला आणि त्यानंतर त्याने आपल्या मित्रात घेऊन राकेशची हत्या केली. तर मित्रांनो, एक गुन्हा लपवण्यासाठी दुर्वासने आणखीन एक गुन्हा केला आणि असं करत करत त्याने एकूण 4 जणांचा बळी घेतला. पहिला सीताराम, दुसरा राकेश, तिसरी भक्ती आणि चौथा होता भक्तीच्या पोटातलं निष्पाप मूल. सध्या दुर्वास पोलीस कोठडीत आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे. तर मित्रांनो, प्रेमाच्या नावाखाली सुरू झालेलं हे प्रकरण आपलं, या घटनेवर तुमचं काय मत आहे, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय आणि नमस्कार.